नमस्कार प्रेक्षकांनो, अबोली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे राघूने काही गुंडांना अबोलीची सुपारी दिलेली असते। तिने सांगितलेलं की हिला जिवंत मारून टाका, कुठेतरी तिला ढकला, काही करा, पण ही जगली नाही पाहिजे, ही मला जिवंत दिसली नाही पाहिजे, ही मेल्यानंतरच माझ्या मनाची शांतता होईल, असं तिने गुंडांना सांगितलेलं असतं। आणि तिने त्यांना एक साथ हवे तेवढे पैसे दिलेले असतात। त्यामुळे इथे आता सुपारी घेण्यात आलेली असते अबोलीला मारण्याची। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी इथे आता चाळीमध्ये पूजा असते आणि त्याच दिवशी अबोलीवरती ते गुंड लोक अटॅक करतात। तेव्हा इथे अबोलीला वाचवण्यासाठी तिथे दुसरं तिसरं कोणी नाही तर इथे नाग आलेला असतो। इथे नाग आल्यामुळे अबोलीवरती ते गुंड लोक जेव्हा आता कोयतेने अटॅक करत असतात तेव्हा नागाने अबोलीचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर संपूर्ण गुंड लोक तिथून पळून गेलेले असतात आणि इथे अबोलीचा जीव आता वाचलेला असतो। तेव्हा इथे अबोली त्या नागाचं दर्शनसुद्धा घेते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंकुशला कळलेलं असतं की अबोलीवरती जे गुंड तिथे अटॅक करायला आलेले असतात त्या गुंडांना सुपारी ही राघूने दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, अंकुश आणि अबोली या लोकांना कसं काय कळतं की राघूनेच त्या गुंडांना सुपारी दिलेली असते इथे अबोलीला मारण्याची, हे अंकुशला जेव्हा कळतं तेव्हा इथे अंकुशला राघूचा तर राग येतोच, पण त्याचबरोबर अबोलीसुद्धा राघूच्या जबरदस्त कानाखाली देते आणि तिच्या अक्कल ठिकाणावरती आणते। तर इथे आता कशा पद्धतीने राघूचं सत्य अंकुश अबोलीला कळतं आणि तिला समजवण्याचं काम अबोली करते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, राघूला अबोलीचा खूप जास्त राग आलेला असतो, कारण स्वराजच्या मृत्यूच्या मागे अबोली अंकुशचा हात आहे असं राघूला वाटत असतं। राघूचा गैरसमज झालेला असतो, तिला साधी गोष्ट कळत नसते की इथे स्वराजच्या मृत्यूच्या मागे अंकुशची काही चूक नसते, स्वराजचा अपघात झालेला असतो। अंकुश त्याला म्हणत असतो की पळू नकोस, तू आम्हाला सरेंडर हो, धावायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा इथे स्वराज काही ऐकायला तयार नसतो आणि मग तिकडून टेम्पो येतो आणि त्याच्यामुळे इथे स्वराजचा अपघात झालेला असतो। पण ही गोष्ट राघू मान्य करायलाच तयार नसते, तिला असं वाटत असतं की माझ्या स्वराजला अंकुश आणि अबोली या दोघांनी मारलेला आहे, कारण आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी। त्यानंतरला इथे अबोलीला आता याबद्दल काही माहिती नसतं की राघूच्या मनामध्ये तिच्याबद्दल इतका राग आहे की ती एखाद्या व्यक्तीला तिची सुपारीसुद्धा देऊ शकते। तर त्या आता गुंड टोळीला राघूने सुपारी दिलेली असते अबोलीला मारण्याची आणि अबोलीला त्याबद्दल काही माहिती नसतं। अबोली बिचारी तिला समजवण्याचं काम करत असते की मनामध्ये राग ठेवू नकोस, स्वराजला अंकुश सरांनी मारलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा राघूला असं वाटत असतं की स्वराजच्या जाण्याचं तिला इतकं दुःख झालं आहे की ते दुःख अंकुशच्या सुद्धा वाट्याला आलं पाहिजे। अंकुशचं अबोलीवरती खूप प्रेम आहे ना, जेव्हा अबोली निघून जाईल ना तेव्हा जी अवस्था माझी झालेली आहे ती अवस्था, ते दुःख अंकुशच्या सुद्धा वाट्याला आलं पाहिजे असं राघूला वाटत असतं आणि त्या अनुषंगाने तिने इथे अबोलीची सुपारी दिलेली असते। त्याचबरोबर इथे कोर्टामध्ये सुद्धा आता इथे अबोलीने व्यवस्थित शिवांगीची बाजू मांडलेली असते आणि त्यानंतरला ती घरी येणारच असते। पण तेवढ्यातच इथे आता तिला आधीच सकाळी राघूने सांगितलेलं असतं की स्वराजच्या आईला तुला भेटायचं आहे, तेव्हा तू 6 वाजता स्वराजच्या आईला या पत्त्यावरती भेटायला जा। आणि इथे स्वराजची आई 2 वर्षांपूर्वीच निघून गेलेली असते, ती ऑफ झालेली असते। पण इथे आता अबोलीला त्याबद्दल काही माहिती नसतं। राघू म्हणते की स्वराजच्या आईला तुला भेटायचं आहे, ह्या ॲड्रेसवरती जा। तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, संध्याकाळी येता येता मी स्वराजच्या आईला भेटून येईन। तेव्हा राघूने सांगितलेलं असतं की स्वराजच्या मृत्यूच्या मागे नक्की काय घडलं, तुझी बाजू त्यांना समजून घ्यायची आहे, म्हणून त्यांना तुला भेटायचं आहे, बाकी काही नाही। तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे, तिला असं वाटतं की राघूला जर बरं वाटणार असेल तर मी स्वराजच्या आईलासुद्धा भेटायला जाईन आणि सगळं काही सविस्तरपणे सांगेन। तेव्हा इथे अबोली शिवांगीला भेटते, अंकुशला म्हणते की सर, आज आपल्या चाळीमध्ये इथे आता महाशिवरात्रीची पूजा आहे, त्या पूजेला आपल्या दोघांना बसायचं आहे, मला माहिती आहे, मी संध्याकाळी लवकरच येते। त्याचबरोबर इथे आता अबोली चाळीमध्ये काही आलेली नसते। महाशिवरात्रीच्या दिवशी चाळीमध्ये महादेवांची पूजा ठेवलेली असते, सगळेजण जमलेले असतात, अबोलीची सगळेजण वाट बघत असतात। अबोली
राघूने दिलेल्या ॲड्रेसवरती पोचलेले असते, पण त्या ॲड्रेसवरती स्वराजची आई तिथे तिला भेटायला चाललेली नसते. तर तिथे आलेले असतात काही गुंड आणि ते आता अबोलीचा पाठलाग करत असतात. अबोली म्हणते, कोण आहात, कोण तुम्ही आणि इथे काय करताय? स्वराजची आई कुठे आहेत? मला हाच ॲड्रेस दिलेला आहे ज्या ॲड्रेसवरती मी आले. तेव्हा ते गुंड माणसं म्हणतात की तो ॲड्रेस तुला फक्त नावाने दिलाय, कळलं ना? आता तर तुला आमच्यापासून कुणीही वाचू शकणार नाही आहे. तुला बरोबर इथे आणायचं होतं म्हणून तो ॲड्रेस देण्यात आला होता, कळलं का तुला? तेव्हा इथे गुंड लोक काचेच्या बाटल्या आता अबोलीवरती फेकून मारत असतात, जेणेकरून अबोलीला ती लागावी आणि तिचा मृत्यू व्हावा. त्यानंतर अबोलीला पकडण्यासाठी तिच्या मागोमाग सगळे गुंड धावत असतात. अबोली स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. ती आता धावत असते. धावता धावता ती अंकुशला फोन करते आणि तेव्हा इथे अंकुश पूजेसाठी बसलेला असतो, अबोलीची वाट बघत असतो. अंकुश अबोलीचा फोन उचलतो आणि विचारतो, अबोली अगं कुठे आहेस तू? सांग ना अबोली, अगं कुठे आहेस तू? तेव्हा इथे अबोलीला फोनवरती काही बोलता येत नाही, कारण मागून ते गुंड लोक अबोलीला इथे आता बाटली फेकून मारतात. अबोलीला ठेच लागते, तिच्या डोक्याला मार लागतो आणि तिच्या हातातून फोन खाली पडलेला असतो. फोन खाली पडतो तेव्हा इथे धावण्याचा ओरडण्याचा आवाज अंकुशला ऐकू जातो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली मला निघायला हवं, असं म्हणून तो पूजा अर्धवट सोडून निघालेला असतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, अजिबात नाही पूजा, अर्धवट सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तुम्हाला आता पूजा पूर्ण करावी लागेल, नाहीतर अपशकुन होऊ शकतो. त्याच्यामुळे इथे आता पूजा अर्धवट सोडली आणि जर माझ्या अबोलीला काही जर भोगावं लागलं चुकीचं तर ते अंकुशला नको असतं. त्यामुळे पूजा पूर्ण करण्यासाठी अंकुश तिथे बसूनच राहतो. तो म्हणत असतो, गुरुजी पण माझी बायको कुठल्या तरी संकटामध्ये आहे, हे काय तिचा आता फोन आला होता. तेव्हा गुरुजी म्हणतात, काळजी करू नका, तुम्ही महादेवाची पूजा करताय, महादेव तुमच्या बायकोचं नक्की रक्षण करेल. त्यामुळे इथे अंकुश आता गुरुजींचं इथे बोलणं ऐकून तो पूजामध्ये बसलेला असतो आणि मनापासून महादेवांजवळ तो इथे मागणं मागतो. तो म्हणतो की महादेव माझ्या बायकोला, माझ्या अबोलीला सुखरूप ठेवा, तिच्यावरती आलेलं संकट दूर होऊ द्या, तिची मदत करा. आणि त्यामुळे इथे आता अबोली धावता धावता ती चिखलामध्ये पडते. तिथे दलदल असते, त्याच्यामध्ये अबोली आता जंगलामध्ये पडलेली असते आणि इथे ते गुंड लोक येतात आणि कोयत्याने तिच्यावरती वार करतच असतात. तेवढ्यातच तिथे प्रेक्षकांना कोण येतं, तिथे साप आलेला असतो आणि साप आल्यानंतर इथे अबोलीची मदत करण्यासाठीच तो तिथे आलेला असतो आणि तो साप गुंड लोकांना डंक मारण्यासाठी आता इथे फुसकारत असतो. तेव्हा ते लोक घाबरतात. साप काही जायला तयार नसतो. तो विळखा घालून अबोली आणि त्यांच्या मध्येच बसलेला असतो. जो कोणी अबोलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला डसण्यासाठी इथे आता साप अगदी तत्पर झालेला असतो. त्यानंतर गुंड लोक घाबरतात, साप आपल्याला चावतोय की काय, या भीतीने ते लोक तिथून पळून जातात. त्यांना वाटतं चला तसं पण ही अबोली दलदलीमध्ये पूर्णपणे फसलेली आहे, ती मरून जाईल. त्यामुळे ते लोक तिला तिथेच ठेवून निघून जातात. तर इथे आता साप अबोलीची मदत करण्यासाठी तिथेच आता उभा असतो. त्यामुळे इथे अबोली आता सापाचा आशीर्वाद घेते. तिला माहिती आहे जणू काही महादेव स्वतःच तिच्या मदतीसाठी तिथे आलेले आहेत. तर इथे आता अबोलीची मदत करण्यासाठी तिथून काही माणसं जात असतात. अबोली त्यांना आवाज देते. तेव्हा ती माणसं आता इकडे झाडाची फांदी घेतात आणि अबोलीला पकडायला देतात आणि त्या फांदीच्या आधारे अबोलीला ते लोक आता बाहेर काढतात. अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी स्वतः महादेवांनी सापाने त्यांची मदत केलेली असते. अबोलीला सुखरूपरित्या बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर अबोली आता घरी येते. चाळीमध्ये आल्यानंतर सगळेजण अबोलीला बघतात. सगळेजण अबोलीची वाट बघत असतात. तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली हे सगळं काय आहे? तेव्हा अबोली म्हणते की सर सांगते, घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि अबोली सगळ्यात आधी तर फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन ती बाहेर येते आणि म्हणते की काही लोक माझ्या पाठीमागे धावत होते. मला राघूने सांगितलं होतं की स्वराजची आई मला भेटायला बोलावते, म्हणून तिने दिलेल्या ॲड्रेसवरती मी त्या ठिकाणी गेले, पण स्वराजची आई तिथे आलीच नाही. त्यामुळे मी स्वराजच्या आईची वाट बघत होते. राघूला फोन केला विचारायला की स्वराजची आई अजून या ठिकाणी आलेली नाही आहे. तेव्हा राघू म्हणाली की ते येतच असतील, म्हणून मी तिथे उभी होते. तेवढ्यातच काही गुंड लोक माझ्यावरती अटॅक करायला आले. ते माझ्या पाठीमागे धावत होते. ते म्हणत होते की आता तुला सोडणार नाही.
तर इकडे ते लोक मला मारण्यासाठी माझ्या मागे धावत होते आणि मी माझा जीव वाचवण्यासाठी मी धावत होते. त्यानंतर मी तुम्हाला फोन केला. त्या लोकांनी माझ्या डोक्यात मारलं, फोन खाली पडला आणि मग मी एका दलदलीमध्ये चिखलामध्ये पडले. तेव्हा तिथे साप आला आणि सापाने माझी मदत केली. महादेवांची कृपा, त्यांनीच मला वाचवलं. पण ते लोक कोण होते आणि मला का मारण्याचा प्रयत्न करत होते ते मला काही कळलं नाही. तेव्हा मनवा म्हणते, पण ही माणसं कोण होती? तेव्हा इकडे आता अबोली म्हणते, मला पण नाही माहिती. ते लोक अचानक मला मारायला जणू काही आले होते, माझी वाट बघत होते असं मला वाटत होतं. सगळ्यांचा संशय आता राघूकडे जातो. तेव्हा अबोली म्हणते, राघू, अगं स्वराजची आई मला भेटायलाच आली नाही. तू त्यांना बोललीस का मी तिथे गेले होते म्हणून? तेव्हा राघू म्हणते, हो मी त्यांना सांगितलं होतं. त्या मला विचारत होत्या की अबोली आली नाही का. त्यांना माहिती नव्हतं ना तुझ्यावरती अटॅक होतोय ते, तरी पण वाचलीस का एवढ्या मोठ्या अटॅकमधून? तेव्हा इकडे सगळे राघूकडेच बघत असतात. राघूवरती आता सगळ्यांना संशय आलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते की त्या लोकांना लवकरात लवकर आपण आता शोधून काढूया ज्यांनी इथे अबोलीवरती अटॅक केला होता. तेव्हा इथे अबोलीने आता सगळी माहिती पोलिसांना दिलेली असते आणि अंकुशने सुद्धा त्या गुंड लोकांना शोधून काढलेलं असतं. तेव्हा इकडे ते गुंड लोक मिळाल्यानंतर त्यांना चांगला मार दिलेला असतो, चोप दिलेला असतो आणि कुणी सुपारी दिली असं विचारल्यानंतर राघूचं नाव घेण्यात आलेलं असतं. राघूने अबोलीची सुपारी दिली हे जेव्हा अंकुशला कळतं, अंकुशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतरला इकडे आता अंकुश घरी येतो आणि राघूला विचारतो की राघू, हे सगळं काय आहे? अबोलीला मारण्यासाठी तू त्या गुंड लोकांना सुपारी दिली होतीस? अबोली म्हणते, सर हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अंकुश म्हणतो की बरोबरच बोलतोय मी. तेव्हा मनवा म्हणते की मला सुद्धा माहिती होतं, कारण जेव्हा ही राघू म्हणाली ना की तुला स्वराजच्या आईला भेटायचं आहे, तेव्हाच मला हिच्यावरती संशय आला होता की हिच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. आणि ही मला म्हणत होती की पांढरे कपडे लवकरच मी घालणं बंद करणार आहे. उद्याच जेव्हा कुणाचा तरी एकाचा जीव जाईल ना, तेव्हा मी पांढरे कपडे घालणं बंद करेन म्हणून, असं राघू म्हणाली होती. हो ना राघू? तेव्हा इथे राघू आता गप्पच बसते. त्यानंतर अबोली म्हणते, राघू हे सगळं खरं आहे का? तेव्हा क्रिश म्हणतो, हो हे सगळं खरं आहे. आणि अबोली, स्वराजची आई तुला भेटायला येईलच कशी? 2 वर्षांपूर्वीच स्वराजच्या आईचं निधन झालंय. तेव्हा इकडे मी स्वराजच्या घरी गेलो होतो, तिथे स्वराजच्या आईचा फोटो लागलाय आणि त्याला हारसुद्धा आहे. मी स्वराजच्या वडिलांना विचारलं की इथे स्वराजच्या आई कुठे आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 वर्षांपूर्वीच स्वराजच्या आईचं निधन झालेलं आहे. म्हणजे राघू तुझ्याबरोबर खोटं बोलली आणि तुला मारण्याचा कट तिनेच रचला होता. तेव्हा इथे आता अबोली म्हणते की राघू हे सगळं का केलंस तू? अंकुशला जेव्हा कळतं तेव्हा अंकुश म्हणतो, अगं वेडी झालीस का? राघू सांग ना, थोडी वेडी झाली आहेस का? प्रत्येक वेळेला तुझा हट्टीपणा आम्ही का सहन करायचा गं? जे तू मनामध्ये ठरवतेस ना ते तुला पूर्ण करायचंच असतं. तुझ्या सोयीस्करित्या समोरचा माणूस चुकीचा झालेला असतो आणि तू दरवेळेला बरोबर असतेस असं वाटतं ना तुला, पण तू सुद्धा चुकतेस. राघू कळतंय का तुला? तेव्हा अबोली म्हणते की राघू हे सगळं का केलंस तू? तेव्हा राघू म्हणते, कारण तुम्ही सगळ्यांनी माझ्या स्वराजचा जीव घेतलाय, म्हणून तुमच्यापैकी कुणाचा तरी जीव गेल्यानंतर मी जे सहन करते ना, माझ्या स्वराच्या जाण्याचं दुःख, ते तुमच्यासुद्धा वाट्याला यायला हवं आहे. अबोली वहिनी, तू मेल्यानंतर मला जे दुःख होतंय ना, ते अंकुश दादाला सुद्धा सहन झालं पाहिजे, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा इथे अबोली जोरदार आता राघूच्या कानाखाली देते आणि म्हणते, प्रेमात इतकी वेडी झालीस का? मग जेव्हा स्वराज तुझ्याबरोबर लग्न करायला आला होता तेव्हा त्याच्याबरोबर लग्न करून का मोकळी झाली नाहीस तू? तेव्हा का घाबरलीस? तू म्हणालीस ना की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, इथून निघून जा. मग जर एवढंच प्रेम होतं, एवढी वेडी झालीस त्याच्यासाठी, तर लग्न करून मोकळी व्हायची होतीस ना. कशाला थांबली होतीस मग? कुणाची वाट बघत होतीस? असं आता अबोली तिला सुनावते, तिची अक्कल ठिकाणावरती आणते. तो मुलगा, तो जर खरा होता त्याला पळून जायची काही गरज नव्हती. हे सगळं करायची काय गरज होती? तो पळून गेला, देवाने त्याला शिक्षा दिली, त्याचा अपघात घडला, पण त्यासाठी तू अंकुश सरांनी मला जबाबदार ठरवतेस, हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं इकडे आता अबोली म्हणते. तर इकडे आता अंकुशने जोरदार राघूच्या कानाखाली दिलेलं असतं आणि तिची अक्कल ठिकाणावरती आणलेली असते. आणि इथे अंकुश तिला धमकी देतो, जर पुन्हा अबोलीच्या वाट्याला गेलीस ना, तर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस आणि तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करून तुला मी अरेस्टसुद्धा करेन. कळलं तुला? तुला अरेस्ट करेन आणि तुला जेलमध्ये टाकेन आणि जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे लक्ष देईन, असं आता अंकुश अबोलीला
प्रोटेक्ट करण्यासाठी इथे राघूला तो म्हणालेला असतो आणि इथे अबोलीला माफ करत त्यांनी तिला समजावलेलं असतं. पण इथे अंकुश आणि अबोलीला अशा पद्धतीने कळलेलं असतं की तिला इथे आता सुपारी देण्याच्या मागे राघूचा हात होता. राघूने हे सगळं रागापोटी केलेलं असतं. हे समजून घेत अबोलीने तिच्या थोबाडीत तर दिलेली असते, पण तिला समजावून सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे अंकुशने तिला धमकी दिलेली असते की पुन्हा जर अशी चूक झाली तर माफ केली जाणार नाही.